तर आज आषाढी एकादशी निमित्त शेगावमधील गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। शेगावमधनं आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे हे आपल्या सोबत आहेत। अमोल, शेगावमध्ये सुद्धा भक्ती रसात न्हाऊन निघालेले भक्त आपल्याला पाहायला मिळत असतील। कशा पद्धतीचं वातावरण सध्या शेगावमध्ये पाहायला मिळतंय? विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले संत गजानन महाराजांचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये जे भाविक भक्त पंढरपूरला जाऊ शकत ते या ठिकाणी प्रति पंढरपूरमधून गजानन महाराजांच्या दर्शनाकरता येत असताना मोठ्या प्रमाणात भाविक भक्त एक दिवसा अगोदर त्या विदर्भाची पंढरी शेगाव इथे दाखल झालेले आहे। आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो कशा प्रकारचे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात इथं रीग लागलेली आहे। सकाळपासूनच भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत आहे आणि प्रति पंढरपूर म्हणून हे गजानन महाराजांचं संस्थान ओळखलं जातं। अत्यंत शिस्तप्रिय येथे भाविक भक्तांसाठी अशी व्यवस्था करण्यात येते आणि आपण पाहू शकतो कशा प्रकारे दर्शनाकरता हे रांग लागलेलं आहे। एकूण 4 ते 5 तास इथं आता दर्शनाला लागत आहे। मात्र संपूर्ण जी व्यवस्था आहे ते मंदिराच्या वतीने एकदम व्यवस्थितपणे करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर इथं विदर्भातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून भाविक भक्त दाखल झाले। जे भाविक भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही ते गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शेगाव येथे दाखल होत असतात। त्याचबरोबर पंढरपूरला जी दर्शनात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला शेगावची जी पालखी येते सुद्धा जात असते। 700 वारकऱ्यांना जी ही पालखी ही पंढरपूरला दाखल होत असते आणि त्यानंतर दर्शन घेताना 3 दिवसाला मुक्कामानंतर परतीचा मार्ग पालखी सुरू होत असतो। आपण पाहू शकतो अशा प्रकारे भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच इथे दाखल झाले। सकाळची जी महाआरती 7 वाजता झाल्यानंतर संपूर्ण दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि एकूण ज्या शेगावच्या ज्या गजानन महाराजांच्या दर्शनाकरता 3 ते 4 तास लागत आहे आणि सकाळपासून विदर्भातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विदर्भाची पंढरपूर समजल्या जाणाऱ्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी इथे दाखल झालेले आहेत। आणि गणगणा बोलावं तर होते या जयघोषामध्ये संपूर्ण शेगाव जे आहे ते दुमदून गेलेले आहे। संपूर्ण शेगाव परिसर हा भक्तांनी फुलून गेलेला आपल्याला या शेगावमध्ये दिसून येत आहे। परत नक्कीच आनंद आपण बघतोय की कशा पद्धतीनं भक्तीचा महापूर हा हळूहळू तिथे जमा होतोय। शेगावीचा राणा जरी इथे पंढरीमध्ये आलेला असला दर्शनासाठी विठुरायाच्या, तरी सुद्धा शेगावमध्ये भक्तांची गर्दी मांदी आळीही होताना पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद आनंद या संपूर्ण माहितीसाठी।